रायगड पुणे सीमेजवळील ताम्हिणी घाटात सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झालाय। पुण्याहून कोकणाच्या दिशेने फिरायला निघालेल्या 6 तरुणांची महिंद्रा थार गाडी एका धोकादायक वळणावर नियंत्रण सुटून तब्बल 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळली। धडकेचा जोर इतका प्रचंड होता की थारचा अक्षरशः चकाचूर झालाय आणि 6ही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये शहाजी चव्हाण वय वर्ष 22, पुनीत सुधाकर शेट्टी वय वर्ष 20, साहिल साधू बोटे वय वर्ष 24, महादेव कोळी वय वर्ष 18, ओमकार कोळी वय वर्ष 18, अरुण माने वय वर्ष 19 यांचा समावेश आहे। ही सर्व मंडळी सोमवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातून कोकणाकडे रवाना झाली। दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध मोहीम सुरू केली। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात आला आणि ताम्हिणी घाटातील खोल दरीत गाडी कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे। घटनास्थळी माणगाव पोलीस, शेलारमामा रेस्क्यू टीम तसेच रेस्क्यू टीमने मोठ्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढलेत। या घटनेनंतर प्रशासनाने ताम्हिणी घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले। ताम्हिणी घाटातील वळण आणि अंधारेकडे दिवसेंदिवस जीवघेणे ठरताना दिसत आहेत। अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही सध्या होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।